तारीख 13 मे 2026 महाराष्ट्रातल्या एकूण 12 ठिकाणांवर ATSची रेड पडली. एकाच वेळी 12 ठिकाणं. तारीख 10 जुलै 2026 महाराष्ट्रातल्या 150 ठिकाणांवर ATSची रेड पडली. एकाच वेळी 150 ठिकाणं. तारीख 14 जुलै 2026 पुणे पिंपरी चिंचवड मधल्या 66 ठिकाणांवर ATSची रेड पडली. एकाच वेळी 66 ठिकाणं. बातम्यांचा पॅटर्न सेम वाटतोय, तसाच रेडचा पॅटर्नही सेम आहे. देशविघातक कृत्यांमध्ये सहभाग असल्याच्या संशयातून ATSने या रेड टाकल्या. जवळपास 150 पेक्षा जास्त तरुणांना ताब्यात घेतलं. त्यांची चौकशी झाली. फक्त पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड अशा मेट्रो सिटीजच नाही, तर अगदी धाराशिव मधून 1, बीड मधून 2, जळगावातून 8 जणांची चौकशी करण्यात आली. सोलापुरातला एक NGO रडारवर आलाय. 126 कोटींचे व्यवहार या NGO बद्दल संशय वाढवणारे आहेत. पण या सगळ्या कारवाईचं कनेक्शन एकाच व्यक्तीशी लागतंय, शेहजाद भट्टी. पाकिस्तान मधला गँगस्टर जो आधी किरकोळ गुन्हेगार होता, त्याच्या डोक्यावर ISIचा हात आला आणि त्याने भारतात ताकद वाढवली. पण ही ताकद वाढली कशी? शेहजाद भट्टीचे शूटर्स महाराष्ट्रात कसे पोहोचले? तपास यंत्रणा त्यांच्यापर्यंत कशा पोहोचल्या? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. सुरुवात करू शेहजाद भट्टीच्या इतिहासापासून. 2013 साली त्याचं नाव पहिल्यांदा हायलाइट झालं. भट्टी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामधला. त्या वर्षी तो एका चोरी आणि दरोड्याच्या केसमुळे हायलाइट झाला. त्यानंतर त्याच्यावरच्या गुन्ह्यांची यादी वाढायला लागली. ताबा मारणे, हत्या, हत्येचा प्रयत्न असे कित्येक गुन्हे दाखल झाले. त्याच्या लिंक लाहोरच्या अंडरवर्ल्ड पर्यंत पोहोचल्या. फारुख खोकरचा खास अशी त्याची ओळख तयार झाली. स्वतः भट्टी सांगतो, आम्ही सोबत काम करत नाही, फारुख आणि माझी फक्त मैत्री आहे. पण भट्टीच्या लिंक्स लाहोरच्या बाहेर इस्लामाबाद, रावळपिंडीमध्येही पोहोचल्या. कुख्यात गँगस्टर म्हणून त्याची लोकप्रियता वाढली टिकटॉकमुळे. 2018 नंतर पाकिस्तानमध्ये टिकटॉक झपाट्याने लोकप्रिय होत गेलं. भट्टी त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा. धार्मिक विषय, प्रखर राष्ट्रवाद, ऑनलाईन कॉन्ट्रोवर्सीज असे अनेक मुद्दे त्याच्या व्हिडिओजमध्ये असायचे. त्याने 333 या आकड्याला आपली आयडेंटिटी बनवलं. या आकड्याचा विषय काय? तर फारुख खोकरच्या गँगची चर्चा 333 गँग अशीच होते. भट्टीने हीच आपली आयडेंटिटी बनवली. त्याचं नाव सगळ्या पाकिस्तानात हिट झालं. पण बातम्यांनुसार भट्टीने 2015 सालीच पाकिस्तान सोडलं. तो UAE मध्ये सेटल झाला. तिथे त्याने स्क्रॅपचा बिझनेस सुरू केला. शेतीविषयक बिझनेस मध्ये आला. डेअरी सुद्धा सुरू केली. पण कित्येक सोर्सेसनुसार UAE हा भट्टीचा बेस असला तरी तो पाकिस्तान आणि इतर आखाती देशांमध्ये आपलं लोकेशन सतत चेंज करत असतो. आता शेहजाद भट्टी पाकिस्तान मधला एक गँगस्टर, जसा रहमान डकेत होता तसाच. पण भट्टीचं इंडिया कनेक्शन कसं तयार झालं? भट्टी स्वतःला गँगस्टर किंवा कुठल्या कंपनीचा बॉस म्हणून घेत नाही, तर धार्मिक लीडर म्हणून घेतो. त्याचं नाव किरकोळ गुन्ह्यांमध्ये कमी आणि क्रॉस बॉर्डर क्राईम मध्ये जास्त यायला लागले. एक कारण अर्थातच त्याच्या डोक्यावर असलेला ISIचा हात हे आहे. पण दुसरं कारण आहे त्याचं कनेक्शन, लॉरेन्स बिश्नोई कनेक्शन. भारतातला कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि भट्टीची दोस्ती कित्येक व्हिडिओज मधून दिसून आली होती. स्वतःला कट्टर हिंदू गँगस्टर म्हणून घेणाऱ्या बिश्नोईने भट्टीला जेलमधून व्हिडिओ कॉल करत ईदच्या शुभेच्छा दिल्या होत्या. विषय एवढ्यावरच थांबला नाही. आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात आरोपी असलेला बिश्नोईचा शूटर झिशान अख्तरला भारताबाहेर पळून जाण्यात भट्टीनेच मदत केल्याचं सांगण्यात आलं. पण नंतर या दोघांचं बिनसलं. बिश्नोईची गँग स्वतःला हिंदू गँगस्टर म्हणून घ्यायला लागली, तर भट्टीची टोळी मुस्लिम गँगस्टर. मग भट्टीचा खास असणाऱ्या खोखरने बिश्नोईला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. दोन्ही टोळ्यांमध्ये दुश्मनी तयार झाली. पण मेन सीन असा आहे की बिश्नोईने भारतात आपली टोळी फेमस करायला जो पॅटर्न वापरला होता तोच भट्टीनेही वापरला आणि त्याच जोरावर त्याने कित्येक तरुणांना गळाला लावलं. हा पॅटर्न आहे सोशल मीडियाचा. पाकिस्तानात भट्टी ईशनिंदेच्या प्रकरणांवर व्हिडिओ करायचा आणि त्यातून लोकांपर्यंत पोहोचायचा. भारतात त्याने सोशल मीडिया पोस्ट करणाऱ्यांना रडारवर घेतलं. त्याने असे तरुण हेरले जे सिस्टीमच्या विरुद्ध, प्रशासनाच्या विरुद्ध पोस्ट करतात. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट साधून भट्टीची टोळी त्यांना पट्ट्यात घेत होती. पण पट्ट्यात घेतल्यावर काय करायचं हे सुद्धा ठरलेलं. स्पॉट केलेला माणूस नेमकं काय करू शकतो हे बघायला त्याला एखादा किरकोळ टास्क द्यायचे आणि तो नेमकं काय करू शकतो हे बघायचे. मग हा टास्क जमला की त्याला आणखी मोठा टास्क दिला जायचा. हे काम करून घेण्यासाठी त्याला एका सेपरेट ग्रुपला ऍड केलं जायचं आणि मग पुन्हा टास्क दिले जायचे. हे टास्क काय असायचे? तर त्या शहरातल्या महत्त्वाच्या सरकारी बिल्डिंग्स, लोकेशन्स यांचे फोटोज काढायचे, रेकी करायची, हे त्यांचं काम असायचं. बऱ्याचदा धार्मिक व्हिडिओज पोस्ट करून भट्टी आणि त्याची गँग विशिष्ट धर्मातल्या लोकांना, तरुणांना टार्गेट करायची आणि त्यांना आपल्या जाळ्यात ओढायची.
असंही तपासातून समोर आलंय. पण मग हे सगळं सुमडीत होत असताना भट्टी रडारवर कसा आला? तर नोव्हेंबर 2025 मध्ये पंजाब मधल्या एका पोलीस स्टेशनच्या बाहेर हल्ला झाला. थेट ग्रेनेड फेकण्यात आले. तपास करताना पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांचे कॉल रेकॉर्ड्स आणि सोशल मीडिया चॅट्स तपासले तेव्हा पोलिसांच्या लक्षात आलं की त्यांनी हा हल्ला शहजाद भट्टीसाठी घडवून आणलाय. मग 21 एप्रिलला पोलिसांनी दिल्लीतून दोघांना ताब्यात घेतलं. त्यांनी दिल्ली आणि आजूबाजूच्या शाळा, मंदिरं, हॉस्पिटल्स आणि ऑफिसेस यांची रेकी करून त्याचे फोटो भट्टीला पाठवले होते. एका गुन्हेगारावरून दुसऱ्या गुन्हेगाराची लिंक शोधत एनआयएने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, पंजाब अशा सगळ्या लिंक शोधून काढल्या. ऑपरेशन गँगबस्टने भट्टीचं भारतातलं नेटवर्क उद्ध्वस्त केलं अशा चर्चाही झाल्या. पण भट्टीचं नेटवर्क तेवढ्यापुरतं लिमिटेड नव्हतं, ते महाराष्ट्रातही पोहोचलंय. महाराष्ट्रात नेटवर्क तयार करताना भट्टीने छोटी शहरं टार्गेट केली. जेव्हा मे महिन्यात एटीएसने रेड टाकल्या तेव्हा एकूण 12 ठिकाणांवर छापे पडले. 53 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. मुंबई, पुणे, पालघर, नालासोपारा, मीरा भाईंदर, नाशिकचा भद्रकाली परिसर, जळगाव, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, अकोला आणि नांदेडमध्ये हे छापे पडले होते. त्यानंतर 10 जुलैला रेड पडली तेव्हा एकूण 157 जणांची चौकशी झाली. यात मराठवाडा विभागातल्या 15 जणांचा समावेश होता, ज्यात छत्रपती संभाजीनगर मधले 2, धाराशिव मधला 1 आणि बीड मधल्या 2 समावेश होता. तर विदर्भ विभागातून 10 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. आता 14 जुलैला पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या ग्रामीण भागात छापे पडलेत. एकूण 45 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. तर सोलापूर मधली एक संस्थाही रडारवर आली. धर्मादाय आयुक्त कार्यालयात अधिकृत नोंदणी न करता या संस्थेने 10 कोटी रुपयांची देणगी गोळा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी संस्थेच्या 3 पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तपासात संस्थेने चुकीचे नोंदणी क्रमांक वापरून आयकर विभाग, देणगीदार आणि शासनाची फसवणूक केल्याचं समोर आले. या तिघांपैकी एका पदाधिकाऱ्याला एटीएसने अटक केली असून त्याच्या मोबाईलमध्ये 50 पेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिकांचे नंबर आढळलेत. यातला धक्कादायक प्रकार म्हणजे सोलापुरातली ही संस्था सुरू करण्यासाठी एका परदेशी संस्थेकडून 8 लाख रुपयांची देणगी मिळाली होती. त्या परदेशी संस्थेची एटीएस मार्फत चौकशी करण्यात आली तेव्हा त्या संस्थेच्या 15 बँक अकाउंट्समधून 126 कोटी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचं उघड झालं. आता या पैशांचा वापर देशविघातक कृत्यांसाठी झाला का? या एनजीओचं थेट शहजाद भट्टीशी कनेक्शन आहे का? याचा तपास सुरू आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी मागच्याच आठवड्यात या ऑपरेशन बद्दल माहिती देताना ताब्यात घेतलेल्या तरुणांच्या बँक अकाउंट्समध्ये शहजाद भट्टीने पैसे पाठवल्याचं एटीएसच्या तपासात समोर आलंय असं सांगितलं होतं. त्यामुळेच आता चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या प्रत्येकाचे बँक अकाउंट्स चेक केले जात आहेत. कोणाच्या अकाउंटवर मागच्या काही दिवसात अचानक मोठी रक्कम आली आहे का? हे पैसे पाकिस्तानातून आले आहेत का? याची चौकशी सुरू आहे. फारुख खोखर सोबत काम करून भट्टीने आपले कॉन्टॅक्ट्स वाढवले. तो रशिया, अमेरिका आणि चीन मधून पिस्तुलं, रायफल्स, ग्रेनेड सारखी शस्त्र पाकिस्तानात आणायला लागला आणि तिथून भारतासह इतर देशांमध्ये तस्करी मार्गांनी पाठवायला लागला. 2022-23 मध्ये त्याने पाकिस्तानी सैनिकांच्या मदतीने ड्रोनच्या माध्यमातून भारतात अंमली पदार्थही पाठवले होते. महाराष्ट्रात सुद्धा तो तरुणांना हेरून त्यांना पैशांचं आमिष दाखवून मोठा हल्ला करण्याच्या तयारीमध्ये होता का असा प्रश्न विचारला जातोय. चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांना गरज पडल्यास अटक करण्यात येईल असं गृहराज्यमंत्री भोयर यांनी सांगितलंय. पण महाराष्ट्र पोखरणाऱ्या भट्टीच्या नेटवर्कला एकाच वेळी हादरा देत एटीएसने त्याचे अनेक मनसुबे उधळून लावलेत. महाराष्ट्रात दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्याला भट्टीला एटीएसने दणका दिलाय तो असा: पोरांना सोशल मीडियावरून हेरून पैशांचं आमिष दाखवून थेट देशविघातक कृत्यांमध्ये सहभाग घडवून आणायचा प्लॅन सध्या तरी उधळला गेलाय. पण बिष्णोईनंतर भट्टीची गँग महाराष्ट्रात पसरणं हे मोठं आव्हान आहे, ज्याचं ठोस उत्तर देणंही तितकंच गरजेचं आहे.